हॅलो, नमस्ते सर्व ताई-दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि परीची शाळा होती, स्पोर्ट चालू असल्यामुळे तिला लवकर शाळेत जायचं होतं 10:30ला. तर तिने जरा पीठ मळून मला मदत केली. म्हणजे सगळं काम आपण एकटीनेच आवरायला खूप वेळ जातो. मग तिने पीठ वगैरे मळून ठेवलं आणि त्यानंतर माझी बाकीची झाडलोट वगैरे चालली होती. तर तिची अंघोळ लवकर झाली होती, का तर तिला लवकर जायचं होतं. मग त्यानंतर तिचे वेणे वगैरे डबा वगैरे करून दिला मी. आणि ते डबा झाल्यानंतर तिच्या पप्पांनी तिला सोडायसाठी चालली होती आणि ती पिल्लू संग जरा गप्पा मारत होती. आणि मग तिच्या पप्पांनी तिला नेऊन सोडलं शाळेमध्ये. आणि त्यानंतर मी एका साईडला कपड्याची मशीन वगैरे लावून घेतली होती. आणि कपड्याची मशीन लावून झाल्यानंतर स्वयंपाकी झाला होता, त्यामुळे फक्त भांडी राहिली होती. तर आज जरा भांड्याचा कंटाळा करून मी फक्त शिलाई कामावर जरा लक्ष दिलं. 5 ते 6 टॉप होते, त्यांना फिटिंग वगैरे केली. परीचे पप्पा सोडून आल्यानंतर त्यांनी मला 1-2 साड्या हातशिलाई करून दिल्या. आणि त्यानंतर सगळं कामं वगैरे आवरले. आणि राहुल पण आज घरीच होता. त्याचे 1 दिवसाआड सोडून त्याची परीक्षा चालू आहेत, त्यामुळे तोही घरी होत होता. तर मग तो घरी असल्यामुळे जरा मी झोपले, का तर कसं होतं, ज्यावेळेस मी झोपते त्या टायमिंगला नेमकं कस्टमर येत असतात आणि दरवाजा वाजवतात. तर त्यासाठी मी आज राहुल घरी होता आणि त्याचे पप्पाही घरी होते, तर मी छान अशी शांत झोप घेतली. आणि त्यानंतर माझं संध्याकाळचं रुटीन चालू झालं. तर परी मला विचारत होती, "मम्मी तू डिश कशासाठी घेते अशी तांदूळ निवडताना?" तर तिला मी म्हणले की ते खडेचं आपण इकडे-तिकडे टाकून देतो, तर त्यामुळे आपले घर आहे ना एकदम परत आपल्याला झाडू वगैरे मारावं लागतं. त्यापेक्षा आपण लसूण किंवा तांदूळ, डाळ अशी निवडताना छोटासा डिश घेतला आणि त्यामध्ये ते खडे गोळा केले. आणि समजा लसूण असेल त्याची फोलपट असेल तर ते एका डिशमध्ये गोळा केले, तर उलट तेच काम आपलं जरा वाचतं. आणि सगळ्या गृहिणींसाठी एक किचन टिप्स खूप छान आहे अशी. तुम्ही काही निवडताना एखादा डिश घेत जा आणि त्यामध्ये साठवून ठेवत जा आणि डायरेक्ट तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. म्हणजे आपलं घरही क्लीन राहतं आणि आपल्यालाही जास्त काम करावं लागत नाही. तर आता मी संध्याकाळच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी करत होते आणि काळी घेवड्याची डाळ जी असते त्याची आमटी करत होते. तर आता मी ज्वारीची भाकरी माझी कशी असते तुम्ही नक्की पहा. आणि मला जास्त असे म्हणजे डाग पडलेले ज्वारीची भाकरी आवडत नाही. मला असे एकदम पातळ आणि एकदम टम्म फुगणाऱ्या अशा माझ्या माझ्या भाकरी होतात. तर तुम्ही नक्की पहा. आणि आता खूप घाई गडबड होते, त्यामुळे एकदम सगळीकडे लक्ष देत देत काम करायचं होतं मला. तर ज्यावेळेस भाकरी वगैरे झाल्यानंतर मी लगेच घेवड्याची आमटी एका साईडला कुकरमध्ये लावली होती. ज्या ताईंना घेवड्याची डाळ माहीत नसेल त्यांनी कमेंट करून विचारा मला, मी तुम्हाला नक्की सांगेल कशी असते डाळ ती. त्यानंतर म्हणलं घेवड्याच्या डाळीला आमटीला फोडणी द्यायची. ती मी डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर कढई साईडला एका साईडला ठेवलेली होती. डाळ चांगली अशी पूर्ण मऊ शिजवून द्यायची. तर 2 चमचे मी 2 पळी म्हणजे तेलातली तेल घालून घेतलेलं होतं. त्यानंतर मोहरी घातली होती आणि मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला हा जी मी मसाला केला ना, खरंच खूप उपयुक्त मसाला आहे. तर ताईंनो तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला प्रत्येक भाजीमध्ये जरी तुम्ही टाकलं, काल मी पनीरची भाजी केली होती. अक्षरशः मी पनीरची भाजीसुद्धा ट्राय करून पाहिलं, तर खरंच खूप चविष्ट अशी भाजी लागते. आणि आपल्याला परत ग्रेव्ही वगैरे काय करण्याची गरजच लागत नाही. भाजी मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. नवीन ताई असेल तर तुम्ही नक्की पहा आणि खरंच तुम्ही करा. खूप उपयुक्त असा मसाला झालेला आहे. आणि अगदी मी आता ह्या आमटीमध्ये फक्त 1च चमचा घातलेला आहे, जास्त घातलेला नाही. तरी पण खूप चवही छान लागते आणि एकदम सुगंधही छान होता आमटीचा. आणि तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर म्हणजे कसं होतं, की मसाले करपत नाही, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर मी कोथिंबीर चिरलेली त्यातच घालून घेतलेली. तर कोथिंबीर टाकल्यानंतर नंतरनी चवही छान उतरते तेलामध्ये पण. त्यामुळे मी तेलामध्येच कोथिंबीर चिरून ठेवली होती स्वच्छ धुवून वगैरे. ती लगेच त्यात घालून घ्यायची. आणि छान अशी हळद, मीठ मी डाळ शिजत टाकतानाच टाकलं होतं त्यामध्ये पण. तरी तुम्हाला टाकायची गरज वाटली तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही आता हळद तर नव्हती घातली ह्यामध्ये, का तर मसाल्यात पण बरीचशी हळद घातलेली होती. त्यामुळे मी काही हळद घातलेली नव्हती याच्यामध्ये. पण खरंच खूप छान अशी आमटी होती. आणि मीठ वगैरे घालून मसाले छान असे भाजून घ्यायचे. त्यात हिंगही घालायचा. पहिल्यांदा हिंग घातलं तर कसं होतं, तेलामध्ये तो उडून जातो आपण काय टाकलं तर. तर मी शक्यतो तेलामध्ये डायरेक्ट हिंग घालत नाही. जरा मसाला वगैरे घालून झाल्यानंतरच हिंग घालते. आणि आता मसाले छान असं शिजवून घ्यायचा आहे तोच मसाला. आणि 1 चमचा तो मसाला करून घातला तर माझा तेवढा डबा अर्धा झालेला आहे. तर खरंच खूप छान असा मसाला झाला होता. आणि त्यानंतर मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातली होती. आणि पाणी घालून आपल्याला वाटण नाही वाटायचं, त्यामुळे पाणी घालूनच तो लाल मसाला तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आता आलं लसणाची पेस्टसुद्धा मी आता रेडीमेड वापरली, नाही तर माझी
कायम एका डब्यामध्ये करून ठेवलेली असती. तुम्हाला एकदा मी फ्रीजचा मी कशी ऑर्गनाईज करते तो फ्रीज तोही व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर करेल. पण आता सध्या काय झालं आहे मला काही वेळच मिळत नाही. शिवण्याचंही काम असतं, परत संध्याकाळी खूप वेळ होऊन जातो. ते घेवड्याची डाळ आहे बघा आता ही, तर शिजून झाल्यानंतर अशी होते, छान होते एकदम अशी. आणि दुसरी जी असते ती दुसरी जी डाळ असते ती मऊ शिजते. ही जास्त डाळ मऊ शिजत नाही, असं एवढं फक्त फरक आहे. पण दोन्ही डाळ चवीला एकदम छान लागतं. तुम्ही असं कधी भाजीला आपल्याकडं नसेल त्यावेळेस अशा तुम्ही डाळीची आमटी वगैरे करू शकता. तर माझी आमटीची पद्धत कशी आहे ती बघा. आणि आजचं संध्याकाळचं जेवण खरंच खूप म्हणजे छान एकदम गावरान पद्धतीने जेवण झालं होतं. तर तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं होती. तुम्ही नक्की पहा आणि एकदा तुम्ही करून पहा अशी आमटी आणि कशी झाली तीही कमेंटमध्ये सांगा. तर आता आमटी म्हणजे ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा काळ्या घेवड्याची आमटी कशी झाली होती. तर छान अशी तरी आली होती बघा. आणि त्यानंतर झाकण ठेवून मी छान उकळी येऊन दिली होती. आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि मग बाकीची कामं होती. मला दुपारची थोडीफार भांडी होती, ती स्वयंपाक करत करत मी घासून घेतली. आणि परीच्या पप्पांना डबा द्यायचा होता, त्यामुळे डब्याचीही तयारी करत होते. का तर ते झाल्यानंतर पापड वगैरे राहिली होती मला भाजायची. तर तेही मी आज म्हणजे तळून न घेता भाजूनच घेतले होते पापड. का तर संध्याकाळचे जास्त करून तेलकट वगैरे जास्त म्हणजे नसतंच जेवणामध्ये. तर मी एका साईडला भांडी घासून घेत होते. आमटी भाकरी वगैरे झाल्या होत्या आणि कुकरला भात लावला होता मी. तर तोपर्यंत मी इतकी भांडी पडली होती बघा. आणि अजून जेवणानंतर ही भांडी आहेत अजून. तर ही म्हणली पहिली भांडी होती जी जास्त दुपारी जर आळस केला आणि आराम केला की हे डबल काम आपल्यालाच पडत असतं. तर कधीतरी आपल्यासाठीही आराम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि राहुल आला होता परत पप्पांचा डबा घेऊन. आता पप्पांचा डबाही त्याला भरायचा होता, मला घासण्यासाठी त्यांनी परत आणून दिला होता. तर मी आता स्वच्छ करून भांडी सगळी आवरून मग त्यांचा डबा पॅक करणार आहे. आणि त्यानंतर राहुल दिल्यानंतर मग आम्ही तिघंजणं जेवण करण्यासाठी बसणार आहे. का तर परीला खूप दमून गेली होती, आज तिचे स्पोर्ट होते. आल्यानंतर एकदम थोडंसं काय खाल्लं आणि झोपली होती. तर मग आता आम्हाला तिघांनाही जेवण करायचं राहिलं होतं. तर मग माझं भांडी वगैरे सगळे आवरत आवरत मी स्वयंपाक करून घेतला. आणि बाकीचं किचन वाटाही आवरायचं होता. उद्या दत्त जयंती आहे, तर दत्त जयंतीचीही तयारी करायची होती. तर फुलं वगैरे आणून ठेवली होती परीच्या पप्पांनी. आणि आता उद्यासाठी मला हार वगैरे करून ठेवायचा होता. तर आता हारही करायचा होता. तर आणि उद्याची दत्त जयंतीचा ब्लॉग सर्वांनी नक्की पहा. मी सकाळपासून तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करेल, जसं मला उरकेल तसं. तर तुम्ही नक्की उद्याचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करून पहा. आणि माझ्या इथेही दत्त जयंती एकदम साध्या पद्धतीने मी साजरी करते. तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा. आणि त्यानंतर मी राहुलला ताट करून दिलं होतं. तर ही घेवड्याची आमटी, भात, भाकरी आणि पापड असं एकदम संध्याकाळचा मेन्यू होता आपला एकदम छान गावरान पद्धतीने. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही घेवड्याची आमटी करता का तेही नक्की सांगा. का तर मला तर आवडते. आणि आता माझ्या मुलांनाही सवय लावलेली आहे थोडीफार, तर खातात मुलंही आवडीने. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, किचन वाटा आवरला मी. आणि मग तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी जरा थोड्या वेळ बसले होते. आणि संध्याकाळचाच माझा ब्लॉग येतो, त्याच्यामुळे तुम्ही न चुकता सगळ्यांनी बघत जा आणि सपोर्ट करत जा. का तर मला सगळं काम आवरल्यानंतर संध्याकाळ होते. खूप उशीर होतो मला एडिटिंग वगैरे करायला, का तर संध्याकाळशिवाय वेळच मिळत नाही. दिवसभर कोण नाही कोणतरी चालू असतं कस्टमर वगैरे, त्यामुळे मला जास्त वेळ असा एडिटिंग करण्यासाठी आणि संध्याकाळपर्यंत माझं काम चालू असतं, तर तुमच्यावर शेअर करायचं असतं. त्यामुळे मला व्हिडिओ यायला उशीर होत असतो. तर सगळ्यांनी समजून घ्या. आणि कालचा एक व्हिडिओ होता आपला, की आपल्या चॅनलला 1 वर्ष झालं होतं. तर खरंच मला स्वामींचा छान असा संकेत मिळाला होता. का तर मी अक्कलकोटला गेले होते. तर स्वामींच्या दारातूनच मी अक्कलकोटमधूनच व्हिडिओ तयार केला होता. आणि पहिला व्हिडिओ माझा अक्कलकोटमधलाच आहे. आणि योग असा होता की काल गुरुवार होता आणि वाढदिवसही आपल्या चॅनलचा गुरुवारच्याच दिवशी आला होता. तर मला खरंच खूप छान असं स्वामींनी संकेत दिला होता. तर मला खूप छान वाटते आणि तुमचाही सपोर्ट चांगला मिळाला मला. माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळे मला आज माझे एवढे सबस्क्रायबर वाढलेले आहेत. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचे परत एकदा मी आभार मानते. तर खूप धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि असेच आपले व्हिडिओ पाहत जा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट कराही विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दत्त जयंती नक्की साजरी करूया.